मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भोकराचं लोणचं करणार आहोत। तर यासाठी अर्धा किलो ताजे भोकर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता सर्व भोकरांच्या दांड्या काढून घेऊ। हे एक सीजनेबल फळ आहे। प्रत्येक सीजनमध्ये प्रत्येक फळ खायला पाहिजे। हे लोणचं खायला खूप छान वाटतं। ही जी कॅप दिसते आहे भोकराची, ही कॅप काढायची नाही। कॅप काढली तर आतमध्ये पाणी जातं आणि लोणचं खराब होऊ शकतं। तर ही कॅप तशीच ठेवायची। अशा प्रकारे सर्व भोकरांच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता एक पातेलं घेऊ, यामध्ये पाणी घालू। पाणी गरम झालं की सर्व भोकर पाण्यामध्ये टाकून देऊ। खूप जास्त शिजवायचे नाही, 50% पर्यंत शिजवायचे आहे। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ घालून मिक्स करून घेऊ। हळद घातल्याने भोकराचा रंग छान दिसतो। इथे भोकर 50% शिजलेले आहेत, बघू शकते। मी दाबून बघते, इथे भोकर झालेले आहेत। आता एका गाळणीमध्ये टाकून देऊ। पाच मिनिटपर्यंत गाळणीमध्येच ठेवू, म्हणजे भोकराचं सर्व पाणी निथळून जाईल। आता एक कॉटनचं कापड घेऊ, कापडावर सर्व भोकर पसरवून घेऊ। लोणचं करताना पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घेणे खूप जरुरी असते, नाहीतर लोणचं खराब होतं। तर जी कॅप ठेवलेली होती ती कॅप आता काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व भोकरांच्या कॅप काढून घेऊ, बघू शकता। आमच्याकडे भोकराला भोकर असे म्हणतात। तुम्ही याला काय म्हणतात तर कमेंट करून नक्की कळवा। एक एक करून सर्व भोकर मी साफ करून घेतलेले आहे, छान पुसून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बघू शकता। आता एक पॅन घेऊ, पॅनमध्ये 150 ग्राम जाड सोप, 50 ग्राम जिरे, 250 ग्राम राईची डाळ, हे तिन्ही साहित्य पॅनमध्ये छान परतून घेऊ। एक मिनिटपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। सोप आणि जिऱ्याचा खूप सुंदर सुगंध येत आहे। इथे हे परतून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तोवर
एक पातेलं घेऊ. पातेल्यामध्ये मी राईचं तेल घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता. लोणचं करताना तेल छान गरम होऊ द्यायचं. तेलाच्या छान वाफा निघेपर्यंत गरम करून घ्यायचं. गरम झालं की परत थंड होऊ द्यायचं. इथे तेल गरम झालेलं आहे. आता एक मिक्सरचं पॉट घेऊ. पॉटमध्ये सोप, जिरे आणि राईची डाळ हे सर्व बारीक करून घेऊ. इथे हे पावडर तयार झालेलं आहे. आता हे थोडं थंड व्हायला ठेवू. इकडे राईचं तेल सुद्धा थंड झालेलं आहे. आता या थंड तेलामध्ये हे पावडर टाकून देऊ. अर्धा चम्मच हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. मी लाल तिखट थोडं जास्तच घेतलं आहे कारण लोणचं तिखट छान वाटतं. 1 चम्मच कलोंजी. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. तुम्हाला गोड पाहिजे असेल तर थोडं गूळ सुद्धा टाकू शकते, पण मी टाकलेलं नाही. आता हे सर्व भोकरं या मसाल्यामध्ये टाकून देऊ. हे जे भोकरं आहे या भोकराला मी मधून काप केलेले आहे जेणेकरून सर्व मसाला आतमध्ये जाईल. आता 2 आंबे चिरून घेतलेले आहे. ते आंबे मी इथे टाकलेले आहे. तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे आपला मसाला तयार आहे. तयार मसाल्यामध्ये मी भोकरं टाकले आहे. अर्थातच लोणचं तयार झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी बघू शकता लोणचं किती छान दिसत आहे. छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये अर्धा चम्मच हिंग घालू. हिंग घातल्याने छान टेस्ट येतो, शिवाय खायला सुद्धा छान वाटतो. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता तयार झालेलं लोणचं एका भरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये टाकून देऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.